माध्यमांशी संवाद साधत होते आणि त्यांना अश्रू अनावर झालेले आहेत। दरम्यान एक मोठी बातमी, संजय राऊत आता राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, संजय राऊत शिवतीर्थावर दाखल झालेत राज ठाकरेंच्या भेटीसाठी। अगदी काही वेळामध्ये पत्रकार परिषद होणार आहे आणि तत्पूर्वी संजय राऊत आणि राज ठाकरेंची भेट। आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या आमच्या प्रतिनिधी जुई जाधव सध्या संपर्कात आहेत। संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचतायत, या संदर्भातले अपडेट जाणून घ्यायचे आहेत। मात्र आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी आपण पाहूयात। संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचलेत। 4 वाजता ठाकरेंची संयुक्त पत्रकार परिषद पार पडणार आहे। एकीकडे राज ठाकरे मातोश्रीवर देखील जाणार असल्याचं कळतंय, त्यामुळे या सगळ्या घडामोडींसंदर्भातली जाणून घेऊयात माहिती जुईकडनं। जुई, मोठ्या घडामोडी घडतायत, ठाकरेंची पत्रकार परिषद, संयुक्त पत्रकार परिषदही पार पडणार आहे आणि आता संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला रवाना झालेत। काय अपडेट्स आहेत? अगदीच तन्मय, आपण पाहतोय की काही वेळापूर्वीच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपला राजीनामा दिला आहे। मात्र त्यांचा राजीनामा व्हावा यासाठी उद्या ठाकरे बंधूंचा संयुक्त मोर्चा निघणार होता, छत्रपती शिवाजी महाराज पार्क ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत। मात्र आता धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर हा जल्लोष जो आहे तो ते उद्या साजरा करणार आहेत आणि त्यामुळे जल्लोषाची रॅली ही काढली जाणार आहे। ठिकाण तेच असणार आहे, छत्रपती शिवाजी महाराज पार्क ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत। मात्र हा आता मोर्चा नसणार आहे, तर ही एक जल्लोषाची रॅली काढली जाणार आहे आणि या रॅलीमध्ये त्यांनी जे त्यांचे विरोधक आहेत, मित्र आहेत, म्हणजेच आपण जर पाहिलं तर मग शरद पवार असतील, त्यासोबतच काँग्रेसचे प्रतिनिधी असतील, त्यांना देखील आमंत्रण दिलं आहे। शेकापचे जे जयंत पाटील आहेत त्यांनी पाठिंबा दिला आहे त्यांच्या उद्याच्या या सगळ्या घडामोडींना। मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडूनही पाठिंबा देण्यात आला आहे, परंतु कोण सहभागी होणार हे उद्या समजेल। परंतु उद्या वेळ तीच असणार आहे, ठिकाण तेच असणार आहे, मात्र आंदोलन नसणार आहे, तर जल्लोष साजरा केला जाणार आहे। कारण का धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी हा मोर्चा काढला जाणार होता। इतके दिवस विद्यार्थी धर्मेंद्र प्रधान यांच्याच राजीनाम्यासाठी सगळीकडे आंदोलनं करत होती, मात्र आता त्यांनी अखेरीस राजीनामा दिला आहे, त्यामुळे जल्लोष आता साजरा केला जात आहे। थोड्याच वेळामध्ये दोन्ही ठाकरे बंधूंची पत्रकार परिषद पार पडणार आहे मातोश्री इथे। काही वेळापूर्वी संजय राऊत हे शिवतीर्थ इथे दाखल झाले आहेत राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी आणि कदाचित ते दोघेही एकत्र इथे मातोश्रीवर येतील आणि त्यानंतर ही जी संयुक्त पत्रकार परिषद आहे ती मातोश्रीवर दोन्ही ठाकरे बंधूंची पार पडेल। तन्मय, नक्कीच धन्यवाद जुई, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी या संदर्भातले अपडेट्सही तुमच्याकडनं जाणून घेत राहू। थोड्याच वेळात ठाकरे बंधू विजयी रॅली देखील काढणार आहेत आणि नागपूरमधली विजयी जल्लोष आपण पाहतोय तरुणांचा। 2 ते 3 दिवसापूर्वी हाच तरुण वर्ग रस्त्यावरती सरकार विरोधात आवाज उठवताना पाहायला मिळाला होता। मात्र आता सरकारच्या निर्णयाने तरुण युवा शक्ती आता जल्लोष साजरा करते। नागपुरातले आपण दृश्य बघतोय, आपण राज्यभरातले दृश्य काही वेळापूर्वी बघितले। दिल्लीतल्या जंतर मंतरवर जल्लोष सुरू होता, मुंबईत सुद्धा, आणि आता आपण नागपुरातले दृश्य बघतोय। और उनके सभी सगे साथी सहयोगी उन लोगों से मिलकर के आए, परिवार के सभी सदस्यों से मिलने का मुझे मौका मिला। पुन्हा एकदा नागपूरची ही दृश्य आपण पाहूयात। नागपुरात विजयी जल्लोष करण्यात येतोय तरुणांकडनं आणि मुळात मागणी होती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची, ती पूर्ण झाल्याचं पाहायला मिळतं आणि त्यानंतर आता युवा वर्गाकडनं जल्लोष करण्यात येतोय। तर आपण बघतोय नागपुरात मोठ्या प्रमाणात जल्लोष सुरू आहे। तिकडून आपले प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर आपल्या सोबत जोडले गेले आहेत। प्रवीण, आपण बघतोय तरुण मोठ्या प्रमाणात जल्लोष करतात, विजयाचा आनंद साजरा करतात, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नागपूरच्या संविधान चौकामध्ये सध्या जल्लोष सुरू आहे। या संविधान चौकामध्ये कालपर्यंत 3 मागण्या ज्या आहेत त्या 3 मागण्यांसाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं गेलं। आंदोलक इथून जात नव्हते, 7ची वेळ आहे तर 10पर्यंत थांबत होते, 10ची वेळ आहे 12पर्यंत थांबत होते, पण आता इथे जल्लोष सुरू आहे। 3 मागण्या ज्या आहेत त्याच्या 2 मागण्या कालपर्यंत पूर्ण झाल्या होत्या, त्यातली एक मागणी जी होती की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, ती मागणी आता पूर्ण झाली असल्यामुळे जल्लोष जो आहे तो केला जातोय।
त्यामुळे 2 मागण्या यापूर्वी ज्या होत्या की या परीक्षेमधच्या लीक प्रकरणात दोषी अधिकारी जे असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी, ती कारवाई झाली आहे. आता जे CJPचे लोक इथं आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्या विद्यार्थ्यांच्या वारसांना, नातेवाईकांना 1 कोटी रुपये नुकसान भरपाई द्या, ही मागणी केली जात आहे. म्हणजे राज ठाकरे आता मातोश्रीकडे रवाना होत आहेत. स्वतः राज ठाकरे त्यांच्यासह बाळा नांदगावकर देखील पाहायला मिळत आहेत आणि राज ठाकरे यांचा हा ताफा आता मातोश्रीकडे रवाना होतो. आपण पुन्हा एकदा जाऊयात नागपुरात. प्रवीण मुधळकर अपडेट्स देतात. प्रवीण, आकांक्षा नावाच्या एका मुलीनं सुद्धा नागपुरात आत्महत्या केली होती. जेव्हा पहिल्यांदा नीट परीक्षा झाली होती तेव्हा तिला 750 गुण मिळेल अशी अपेक्षा होती, पण अचानक परीक्षा रद्द झाली पेपर लीक प्रकरणानंतर. त्यामुळे ती खचली आणि तिने आत्महत्या केली. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणानंतर देशभरामध्ये खळबळ उडाली होती. आकांक्षाची आई सुद्धा इथे सहभागी झाली होती. आकांक्षासारख्या जवळपास 22-23 विद्यार्थी-विद्यार्थिनी आहेत देशभरामध्ये ज्यांनी त्या काळात आत्महत्या केल्या. या परिवाराचं नुकसान भरून काढणं शक्य नाही आहे, पण या परिवारातले लोक जे आहे, वारस आहेत, त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी CJPची मागणी आहे. यासोबतच बाकी नीट परीक्षा किंवा इतर परीक्षांमध्ये यापुढे घोटाळा होऊ नये यासाठी यंत्रणा तयार करा आणि या संदर्भामध्ये रोड मॅप तयार करा अशी CJPची मागणी आहे. त्यामुळे जल्लोष जो आहे तो संविधान चौकात सुरू आहे. कालपर्यंत इथं पोलिसांची हुज्जत घालणारे, पोलिसांची वाद करणारे, पोलिसांचा राग सहन करणारे आंदोलक आता भगतसिंगांचे गाणे इथे लावत आहेत. इन्कलाब जिंदाबादचे नारे सुरू आहे आणि नागपूर पोलीस जिंदाबाद असे सुद्धा नारे इथे सुरू आहेत. निश्चितच प्रवीण या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद. आपण सगळ्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा ही दृश्य दाखवतोय. नागपुरातली ही थेट दृश्य आहेत, लाईव्ह दृश्य NDTV मराठीच्या स्क्रीनवर आपण बघतोय. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर आता आंदोलनकर्त्यांनी सगळीकडे जल्लोष सुरू केलेला आहे. दरम्यान एक मोठी बातमी आपण बघतोय. राज ठाकरे मातोश्रीकडे रवाना झालेले आहेत. 4 वाजता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद आहे. तत्पूर्वी संजय राऊत हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर पोहोचलेले होते आणि ही भेट झाल्यानंतर आता राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी पत्रकार परिषदेसाठी आता मातोश्रीकडे रवाना होत आहे. मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची आपण ही दृश्य पाहतोय. राज ठाकरे आता मातोश्रीकडे रवाना होत आहेत. त्यामुळे ठाकरे बंधूंची संयुक्त पत्रकार परिषद पार पडणार आहे. उद्या मोर्चाचं आयोजन खरं तर ठाकरे बंधूंकडनं करण्यात आलं होतं या सगळ्या पार्श्वभूमीवर. मात्र त्याआधीच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पाहायला मिळाला आहे आणि त्यामुळे आता ठाकरे काय स्टँड घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि नागपुरात जल्लोष युवा शक्तीकडनं करण्यात येतोय, विद्यार्थ्यांकडनं करण्यात येतोय. हातात तिरंगा झेंडा घेऊन मोठ्या संख्येनं इथं विद्यार्थी जमल्याचं पाहायला मिळत आहे. नागपुरात देखील नीट पेपर फुटी प्रकरणी एका विद्यार्थिनीनं आत्महत्या केली होती आणि त्या पार्श्वभूमीवर आता नागपुरात विद्यार्थ्यांकडनं राजीनामा झाल्याचा जल्लोष करण्यात येतोय. दरम्यान दुसरीकडे जर आपण बघितलं तर दिल्लीत सुद्धा जंतर मंतरवर जल्लोष सुरू आहे. दुसरीकडे दिल्लीत CJPची आणि सरकारशी पुन्हा एकदा एक बैठक पार पडते, तिसरी बैठक. यात अजूनही 3 प्रलंबित ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांवर चर्चा होताना बघायला मिळते. एक मागणी त्यातली म्हणजे त्यात कोणी आत्महत्या केलेल्या आहेत त्यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपये. दुसरं म्हणजे ह्या सगळ्या आंदोलनादरम्यान ज्यांच्यावर FIR दाखल झालेले आहेत ते मागे घेण्यात यावेत अशा पद्धतीची मागणी. आणि तिसरी म्हणजे ज्या पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला त्यांनी माफी मागावी अशा पद्धतीच्या या 3 मागण्या आहेत. या 3 मागण्या या बैठकीत मान्य होतात का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र जी सगळ्यात प्रमुख मोठी मागणी होती धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, तो राजीनामा अखेर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सुपूर्द केलेला आहे. त्यामुळे मोठं यश म्हणावं लागेल या सगळ्या आंदोलनाचं. आणि त्याचमुळे आंदोलनकर्ते संपूर्ण देशभर सध्या या विजयाचा आनंदोत्सव साजरा करतात. एकीकडे आपण नागपुरातली दृश्य बघतोय. नागपुरात तरुणाई मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरलेली आहे आणि जल्लोष साजरा करते. दुसरीकडे जंतर मंतरवर जल्लोष सुरू आहे. मुंबईतही काही ठिकाणी जल्लोषाला सुरुवात झाली. आपण काही वेळापूर्वी दृश्य बघितली. टिळक भवनाबाहेर काँग्रेस कार्यकर्ते जमलेले होते. शिवतीर्थाबाहेर काही तरुणाई जमलेली होती, त्यांनी सुद्धा जल्लोष केला. आणि हा धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला त्यानंतर काही राजकीय प्रतिक्रिया समोर आल्या. NDTV मराठीनं राजकीय प्रतिक्रिया काय काय जाणून घेतल्यात पाहूया. आणि हे आंदोलन आम्ही चिरडून टाकू
अशा प्रकारची एक मस्ती सरकारमध्ये होती. 12 वर्षामधलं हे एक असं आंदोलन झालं की प्रथमच त्याच्यामुळे केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. लोकशाही जी या देशामध्ये मृतप्राय झाली होती त्या लोकशाहीला जीवदान देणारी ही आजची घटना आहे आणि त्याबद्दल या देशातल्या तरुण वर्गाचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच. Yes, so I'm very, very happy for many reasons. But the main reason is that I believe today, the 25th of July 2026, is the day that the people of our country have started claiming their country back from those who have tried to destroy the Constitution, from those who have tried everything to oppress and suppress the voice of our people. I believe that this is a victory for the youth of India. I am so proud of each one of them. आज खूप आनंद झाला. त्याच्यात सापड खावी लागली, शाई फेकण्यात आली, नाही तिथे त्याला झोपावं लागलं मच्छरामध्ये याच्यामध्ये. आज त्याचा एवढा मोठा विजय झाला, खूप मोठा विजय झाला. तुमच्या डोळ्यात अश्रू आले? हो, आनंद अश्रू आहेत त्याचे. माझ्या लेकराचा आज विजय झाला, त्याला टायफॉइड झाला, सगळ्या याच्यातनं आज त्यांनी हे केलं, विजय मिळवून आणला. रात्रभर झोपा नव्हते आम्हाला, 3 पर्यंत पहाटच्या झोपा येत नव्हत्या. लेकराचं काय होतंय काय नाही एवढं आम्ही परेशान होतो. आज खूप छान वाटायला लागले. हेलो फ्रेंड्स, मेरे प्यारे मित्रों, राजीनामा झाला, आपला विजय झाला, सरकारला झुकावं लागलं. सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. धर्मेंद्र प्रधान यांनी पंतप्रधान मोदींकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिला. गेल्या 12 वर्षात मोदी सरकारच्या या कार्यकाळात झालेला हा पहिलाच राजीनामा ठरलाय. विद्यार्थी आंदोलकांचा विजय एक प्रकारे म्हणता येईल. धर्मेंद्र प्रधान यांनी आपला राजीनामा पंतप्रधानांकडे सुपूर्द केलाय. आणि त्यानंतरची आपण ही जंतर मंतरवरची दृश्य बघतोय. एकीकडे नागपुरात जल्लोष सुरू झालेला आहे, दुसरीकडे जंतर मंतरवर सुद्धा मोठ्या प्रमाणात जल्लोष होतोय आणि दुसरीकडे CJP आणि सरकारमध्ये बैठक होते. आपल्या काही प्रलंबित मागण्या आहेत, त्या मागण्यांसाठी सध्या बैठक सुरू आहे. नीट परीक्षा पेपरफुटीच्या प्रकरणावरनं गेल्या 1 महिन्यापासून एकीकडे दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू होतं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागण्यात आला होता. त्यासह काही अन्य मुद्दे देखील CJPच्या वतीनं मांडण्यात आले होते. यासाठी पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक हे देखील बेमुदत उपोषणाला बसले होते. मात्र 23 जुलैला वांगचुक यांनी आपलं उपोषण सोडलं. वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतरही मात्र CJPचं अर्थात कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरूच राहिल्याचं पाहायला मिळालं. अभिजित दिपकेनं तसं स्पष्टही केलं होतं आणि अखेर आता राजीनामा झाल्यानंतर हा आपला विजय असल्याचं दिपके म्हणालाय. मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची आपण पाहतोय. ज्यांनी आत्ताच टीव्ही स्क्रीन ऑन केले त्यांच्यासाठी धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. केंद्रीय शिक्षण मंत्री पदावरनं धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याचं पाहायला मिळतंय. विद्यार्थी आंदोलकांचा हा विजय झालाय. धर्मेंद्र प्रधानांनी आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सुपूर्द केलाय.